पाठ्य क्रमांक 3 होळी. प्रस्तावना. भारतात विविध प्रकारचे सण साजरे केले जातात. त्यापैकी होळी हा सण लहान आणि वृद्ध सगळेजण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. अशा या होळी सणाबद्दलची माहिती या पाठातून मिळते. आपल्या भारत देशात विविध सण साजरे केले जातात. वर्षातील 12ही महिने विविध सण उत्सवांमुळे सगळीकडे जल्लोष असतो. सण साजरा करीत असताना त्यामागे असलेली परंपरा तर जपली जातेच, पण कालानुरूप त्यात काही बदल देखील होताना दिसतात. फाल्गुन पौर्णिमेला येणारा होळी हा एक सर्वपरिचित आवडता सण आहे. भारतात अनेक राज्यात हा सण त्यांच्या पारंपरिक मान्यतांनुसार साजरा केला जातो. ह्या उत्सवाला होळी पौर्णिमा, शिमगा, होलिकोत्सव असे संबोधले जाते. होळीला घरोघरी होणारा सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे पुरणपोळी. होळी रे होळी पुरणाची पोळी असे म्हणत लहान मुले धम्माल करीत असतात. होळीच्या दुसऱ्या दिवसाला रंगोत्सव साजरा करतात. दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त वसंतोत्सव असेही संबोधले जाते. यालाच धुळवड किंवा धुलीवंदन असेही म्हटले जाते. काही ठिकाणी पंचमीला म्हणजे होळीनंतर 5व्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. होळी या सणाला थंडीचे दिवस म्हणजे हिवाळा हा ऋतू संपलेला असतो. थंडीने त्रासलेले प्राणी, झाडे, फुले ही जोमात उत्साहात आलेली असतात. झाडांची पाने गळून नवीन पानांनी झाडे बहरलेली असतात. झाडांची गळलेली पाने, पालापाचोळा, काड्या जमा करून त्यांची होळी करण्याची आपली परंपरा आहे. भारतात शेतकरी वर्गात होळीचे खास महत्त्व आहे. ह्या दिवशी हाती आलेल्या पिकांबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात. नवीन पीक अग्नीला समर्पित करण्याची व गव्हाचे पीक हाती आल्यामुळे होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हाच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. गावांमध्ये नृत्याचे सादरीकरण हा शिमगा उत्सवातील अविभाज्य भाग असतो. वेगवेगळी सोंगे धारण करून कलाकार मंडळी लोकांचे मनोरंजन करतात. काठखेळ, बेरा नृत्य, गौरीचा नाच, चवळी नृत्य, जाखडी नृत्य तसेच स्त्री वेश धारण करून काही पुरुष मंडळी तमाशा सादर करतात. ढोल ताशाचे युवा पथके लोकांचे लक्ष वेधून घेतात. पारंपरिक वेशभूषा करून गीत आणि वाद्यवृंदाच्या साथीने लोकनृत्य सादर केले जाते. होळी या उत्सवाचे पौराणिक महत्त्व आहे. भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी राजा हिरण्यकश्यपूच्या सांगण्यावरून हिरण्यकश्यपूची बहीण होलिका प्रल्हादाला मांडीवर बसवून त्याला जिवंत जाळण्यासाठी अग्नीमध्ये बसते. तिच्यावर अग्नीचा परिणाम होणार नाही असे तिला वरदान असते. परंतु भक्त प्रल्हादाच्या विष्णू भक्तीमुळे होलिका स्वतः त्यात जळून खाक होते. भक्त प्रल्हादाला मात्र अग्नीची काहीही बाधा होत नाही. तो सुखरूप राहतो. वाईट प्रवृत्तीचे दहन म्हणून धार्मिक दृष्ट्या होळी हा सण साजरा केला जातो. वाईट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीचा विजय म्हणून ह्या सणाकडे पाहिले जाते. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळली जातात. पेटलेल्या होळीभोवती लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला म्हणजे अग्नीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. होळीचा दुसरा दिवस धुळवड किंवा धुलीवंदन म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी रंगोत्सव साजरा केला जातो. सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांना गुलाल लावून विविध रंगांनी रंगवून रंगाची उधळण केली जाते. वाईट प्रवृत्तीचे दहन करून बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून खूप उत्साहात हा सण संपूर्ण भारत देशात साजरा केला जातो. शब्दार्थ: सण, उत्सव, फेस्टिवल. वरदान, आशीर्वाद, ब्लेसिंग. अग्नी, आग, फायर. जल्लोष, उत्साह, एक्साइटमेंट. प्रवृत्ती, स्वभाव, टेंडन्सी. पारंपरिक, रूढीनुसार, ट्रॅडिशनल.